₹20 टिप आहे याला. भागो जल्दी जल्दी. ओके, तर पहिलाच ऑर्डर 7.5 किलोमीटरच्या आसपास लागलं आहे. हे असे ऑर्डर मला काल पाहिजे होते, बट काल नाही लागले. ते नेहमीचंच आहे. संडेच्या दिवशी मला लोकल ऑर्डरमध्ये फिरवतं. तर काल संध्याकाळी म्हणजे शेवटच्या ऑर्डरला जो कांड झाला त्याच्याबद्दल थोडासा अपडेट आहे. मी टीयाला सांगितलं की बाबा असं प्रकरण झालं आहे. एका रायडरनी माझ्या ऑर्डरला घेऊन गेला, त्यांनी पिकअप काय केला नाही आणि मला लागलं कॅन्सलेशनचा टॅग. त्याच्याने माझा इन्सेंटिव्ह वगैरे गेला आहे पूर्ण दिवसाचा. तर टीएल बोलला की ठीक आहे मी करतो म्हणून. आता कधी करणार आहे काय करणार आहे हे मला नाही माहिती. इथे आमचे 2 टीएल आहेत. एक राहुल नावाचा टीएल आहे, खाली कॉईन होता पण आता जाऊ दे. हां, एक राहुल आहे आणि एक कार्तिक आहे. नेहमी प्रॉब्लेमचं सोल्युशन लवकर देतो, पण राहुलवरती मला सध्या तरी भरोसा नाही आहे. पण बघूया आता काय सीन आहे ते. तर भेटला तर भेटला, नाहीतर नाही. पण कॅन्सलेशन गेला पाहिजे, कारण कसं आहे माहिती आहे का, एकापेक्षा जास्त कॅन्सलेशन लागत आहेत ना तर आपल्या ID टर्मिनेट पण होऊ शकतो. कारण माझ्या मित्रासोबत असं झालं आहे. तर त्यांनी मला काल तेच सांगितलं की भाई तुझं पहिलं ID चालू आहे का नाही ते बघ, कारण कॅन्सलेशन लागली ना 2 तर ID टर्मिनेट होतो. तर थोडासा विषय चिंतेवाला विषय आहे, बट ठीक आहे. आता काय जो होगा वो देखा जाएगा. चिल बोले तर चिल लाईफ चल रही आहे. घंटाची चिल लाईफ चालली आहे. प्रॉब्लेम चालू आहेत आईच्या गावात. ओके, तर कस्टमरनी आहे ना इन्स्ट्रक्शन टाकलेत, डू नॉट कॉल, डू नॉट मेसेज, ये वो सगळे. तर ठीक आहे, कुठून जायला सांगते. हा 7.8 किलोमीटर. आणि जर तळोजा रूटनी गेलो तर येस आपण तळोजा रूटनी जाऊया. ओके, फर्स्ट ऑर्डर डिलेवरी डन. 45 मिनिट्स लागले आपल्याला. 45 नाही, थोडे कमीच लागले, पण माझी ट्रॅफिक पण होती ना तर त्याच्यामुळे ठीक आहे. 11:15 वाजलेत. आता इथे सेक्टर 36ला वेट करणार. इथून एक ऑर्डर लागतील आपल्याला. इथे जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं वेट करू. लागली तर लागली, नाहीतर मग हळूहळू पुढे जाणार. थांबण्याचा प्लॅन कॅन्सल, कारण ऊन आहे इथे, बहुत तेज ऊन है इधर. मैं नहीं रुकेगा धूप में. टाईम होतो आहे 12:30. अजूनपर्यंत आपल्याला काय ऑर्डर लागली नाही आहे. जिथे मी बसलो होतो तिथे लेफ्ट साईड शोल्डरला पक्षी हागला. ठीक आहे, आपल्याकडे कपडा आहे तर मी त्याच्याने पुसला, काय नाही. परत 15 मिनिटांनी परत वाटणीवरती पक्षी हागला आणि तो एवढा हागला की भाई माझा लिटरली कपडा खराब झाला अर्धा. भाई काय चाललं आहे, किती अंत बघतोय देव अंत बघतोय का नशीब मांडू चाललं का समजत नाही मला. मी शेवटी जागाच चेंज केली. काय फाल यार, मनापासून घराला काय गेलं ना तर नीट होतच नाही आहे. का टायमिंग चुकीचं आहे का कोणी काय केलं आहे. भाई 1 तासानंतर ऑर्डर लागली आहे मला. बरोबर 1 वाजला आहे आणि बरोबर 1 वाजता आपण ही आता ऑर्डर डिलिव्हर करायला निघलो आहे. चला, जितका पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते तितकं नेगेटिव्ह थिंग्स होत आहेत माझ्यासोबत. असं का? बिर्याणी गुरु CBD बेलापूरची ऑर्डर आहे ही. 5 किलोमीटरचा ड्रॉप आहे. तर कुठून आहे काय म्हणजे घेऊन कुठून जायचं आहे ते माहीत नाही. बघू चला काय सीन आहे.
आला बिर्याणी गुरु. पार्किंगला काही जागा तर नाही आहे इथे. जेव्हा आपल्याकडे ऑप्शन काय राहत नाही तेव्हा दुसरे ऑप्शन चालू करायचे. मी दुसरं ऑप्शन चालू केला, रॅपिडो चालू केला. रॅपिडोमध्ये एक ऑर्डर लागली आहे, खारघरचीच आहे. एक्झॅक्टली कुठली आहे ते नाही माहिती, फक्त एवढं माहिती आहे की खारघरची आहे आणि अप्रॉक्सिमेटली 6 किलोमीटरच्या आसपासची आहे. तर मी उचलली तिला. रॅपिडोने बी आय गेस रेडी मारली आहे. झोमॅटोची ऑर्डर ॲज युजल 20 मिनटं लेट. दम सफर सॉरी बिर्याणी गुरु. आणि दुसरी जी लागली आहे ती दम सफर बिर्याणी आहे रेस्टॉरंटचं नाव. जेव्हा कंपनी आमची मारते मग तेव्हा आम्ही अल्टरनेटिव्ह अशा कंपनीची ऑर्डर मारणारच ना, काय करणार, ऑप्शन थोडी आहे. आपल्याला दोन्ही पण ऑर्डर भेटल्या. सगळ्यात पहिले आता मी जाणार झोमॅटोची ऑर्डर डिलिव्हर करायला. बार्बेक्यू नॅशनलची ऑर्डर थोडीशी गरम लागली मला. दोन्ही पण बिर्याणी आहेत, काय टेन्शन नाही आहे, नो टेंशन. आता होले होले जाने का कस्टमर की तरफ. हार्ड वर्क करून फायदा नाही, स्मार्ट वर्क पण करणं गरजेचं आहे. अशा 10-12 ऑर्डर लागल्या ना अशा आता लागल्यात मला. इजी बिजी. एकाच कंपनीवरही डिपेंड थोडी राहायचं आहे. जस्ट किडिंग गाईज. हे सगळं करताना टाईम मिसमॅच वगैरे खूप काही होतं. हे सगळं मॅनेज करायला लागतो. इट्स नॉट ईजी. अगर यकीन नहीं हो रहा तो खुद ट्राई करके देख लो, फिर पता चलेगा. झोमॅटोमध्ये गिग बुक करायचं राहून गेलं. आता अल्टरनेटिव्ह आपल्याला रॅपिडोच करायला लागेल, ऑप्शन नाही दुसरा. हाँ, अमन कोऑपरेटिव तर आहे. शॉप नंबर 2. तुझा शॉप नंबर काय आहे? शॉप नंबर D25. अच्छा वो खोल के अंदर आओ क्या? ओके ओके ओके, थैंक यू. मला शोधायचं आहे कोचला. ह्याच्या गावात बोलतो आहे की तुझं कॅन्सलेशन घालवतो घंटा घालवतो. अजूनपर्यंत कॅन्सलेशन गेला नाही आहे आपला. चुकी नसताना कॅन्सलेशन लागल्या बोलल्यावरती आपण काय गप काय बसणार नाही. म्हणून मी डायरेक्ट चाललो आहे खारघरला आणि कोचच्या लोकेशनवरती बघतो कोच आहे का. येस, लिटिल वर्ल्ड मॉलचीच लोकेशन आहे. आता बघू आता हा इथे अवेलेबल आहे का नाही. इसको ढूंढना पडेगा. एक तर भावल्याच्या इथे आसपास बसलेला असतो, नाही तर मग कुठल्या गाडी बिडीवरती बसलेला असतो. TL बाबू भैया किधर हो तुम. Where are you? कुठे आहे TL? ह्याच्या आईची कटकट साला. आता मी फोन करतो. हां, बघू फोन उचलतोय का. कुठे आहे TL? कुठे आहे घंटा? TL नाही आहे इथे. तर फोन लावला आहे. अरे सुनो ना, हेलो, फ़ोन कर रहा था मैं. एक प्रॉब्लम हुआ है.
मित्रांनो, हा TL आहे ना, हा आहे कार्तिक, व्हेरी हेल्पफुल पर्सन. कल है ना, हाँ कल है ना, एक बंदे ने मेरा ऑर्डर कल्टी मारा और सीधा कैंसिलेशन में गया वो. ठीक है, हटा दे, हट जाएगा. मैंने ये टिकट रेस किया लेकिन वो बोल रहे कि आपका वो ये नहीं होगा, वो नहीं होगा. टिकट एस्केलेट कराने का भाई. का रिस्क है. 17 तारीख में देखो हो जाएगा. देखो, एक बार, 2 बार, 3 बार डाला मैंने. राहुल को भी मैंने बोला था कि भाई कर दो करके, वो बोले कि हट जाएगा. मैंने कहा कि आप तक तो एस्केलेट कराने का भाई, नहीं हटता ऐसे. मतलब क्या करना होता है? वही मतलब TL से लिखवा लेने का उसको. अच्छा, तो मिलना तो चाहिए. मैंने 10 बजे फ़ोन किया था, कोई रिस्पॉन्स ही नहीं. और वो किसी काम में आता ही नहीं है वो TL, आप ही आते हो काम में. लास्ट टाइम भी आपने कुछ करवा के दिया था. वो तो पता है भाई. प्लीज हट जाएगा. ठीक है, ओके, थैंक यू सो मच. ओके राहुल. TL कहाँ पे रहता पता है क्या? वो देखो, अरे अभी अभी मिला मैं TL से. किधर गया वो? जोमेटो का ना. हाँ, जोमेटो का. मेरा कैंसिलेशन लगा था. हाँ. अरे अभी मिला, मैं अभी बात कर रहा था. किधर गया? दिखता कैसा वो तो बोलो. अरे गोरा गोरा से जोमेटो का टी-शर्ट पहना है उसने. बर्गर की इधर ही है ना किधर तो. हाँ, अरे अभी मैं जस्ट मिला. किधर मिले थे तुम? इधर ही सामने मिला था वो. नीचे आया था, मैं उससे बात किया. एक मिनट. तो ठीक है. आई होप निकली तेरे भाई से. वन 246. वन 246. अजून एक लोकल ऑर्डर. बघूया हिला कुठे द्यायची आहे. कुठे गेला आहे क्लाउड किचन? बघ, हा क्लाउड किचन. ला 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 ला. ही पण रेडी. फाय 244. 5244. हाँ से का. चला भेटली. स्वीट बेंगल के तरफ से ऑर्डर लगेल है मेरे को. वसुंधरा के पास लेके जाना है. बिल्डिंग का नाम है वसुंधरा. मुझे सेक्टर 8 में देना है. हटो रे वसुंधरा. या
राह दिख रही है मेरी ऑर्डर की। वसुंधरा आ रहा हूँ मैं, वसुंधरा। सिग्नल लग गया, सिग्नल लग गया। ये भेज किया कि मैप कैसे चेंज हुआ ऑटोमेटिकली। ये मैप मुझे ऐसा नहीं चाहिए था। ला 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 ला। अरे यार सैटेलाइट इमेज क्यों दे रहा है? और मैंने सैटेलाइट इमेज नहीं चाहिए था। ला 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 ला। रॉयल रसोई ऑर्डर इज नॉट रेडी। 20 रुपीज़ टिप रिसिप्ट। इतना बड़ा पिकअप है, 2.5 किलोमीटर का पिकअप है ये। भगत ताराचंद। हाई शपथ, बेकार है भाई, बेकार है, टूट गया। टाटा हॉस्पिटल ओटी बिल्डिंग, ठीक है। भगत ताराचंद। ला 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 ला। महाराष्ट्र लंच होम, महाराष्ट्र लंच होमची ऑर्डर लागली आहे। 3 किलोमीटरचं पिकअप आणि 4.5 किलोमीटरचा ड्रॉप। हा मला वाटते हा ड्रॉप थोडा वाढेल, बघू चला, लेट्स सी। लवकर लवकर भेटले तर मजा आहे। गारवा जाणवतो आहे हळूहळू। अरे खारघर सेक्टर 34। ओके, ते मी आता बिल्डिंगच्या खाली आहे। आपली बाईक जवळपास 90 किलोमीटर चालली आहे आणि ह्याच्यावरनं अंदाज लावू शकता की नॉर्मली गाडी 120-130 किलोमीटर चालणारी गाडी आहे, 90 किलोमीटर चालली आहे। हालत थोडीशी खराब आहे ना, तर काय नाही, अर्निंग तर विचारून फायदाच नाही आहे। एवढं सांगेल की हजार सोडा 800 पण टच नाही आहे अर्निंग आजची। किती झाली एक्झॅक्टली नाही सांगणार, बट 800 पण टच नाही आहे, म्हणून मी आरामात काम केलं। जमडचा टी शर्ट राहू दे बॅगेतच आणि मी चाललो आता घरी। आता बिल्डिंग खाली तर आहेच, घर पे जाने का, एडिटिंग करने का, खाने का और सोने का।